नमस्कार. राजीज होममेडमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. सध्या आंब्याचा सीझन चाललेला आहे आणि गरमी पण खूप आहे, म्हणून आपण मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत. आंबा आईस्क्रीम अगदी वाटीच्या प्रमाणाने आणि अगदी घरातल्याच आपल्या साहित्यामध्ये हे आपण आईस्क्रीम बनवणार आहोत. त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर नाही आहे, स्टार्च नाही आहे, काहीच न टाकता जे घरचे आपले अगदी इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यातच बनवणार आहोत. इथे मी 2 आंबे कापले होते. त्याच्यात आता 2 वाटी आपल्याला हे आंब्याच्या फोडी घ्यायच्या आहेत. ह्या एवढ्या प्रमाणामध्ये तुमचे 6 ते 7 डिश आईस्क्रीम होईल. हे 2 वाटी मी घेतले आहे. याच वाटीने आता मी आता बघा ही साखर घेते मी 1 वाटी. याच वाटीने आता 1 वाटी दूध घ्यायचे. आता याच वाटीमध्ये आपली जी घरची मलाई असते, आपण काढून ठेवतो रोजच्या रोज तूप बनवण्यासाठी, तीच मलाई मी घेतलेली आहे. जर ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाहेरची विकतची घेऊन येऊ शकता. क्रीम जी मिळते ती. हे बघा, हे 1 वाटी मी घेतलेली आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून मिक्सीमध्ये हे फिरवायचं आहे सगळं मिक्सर थोडं थोडं करून. आता हे मिश्रण मी थोडं थोडं मिक्सीमध्ये फिरवून घेणार आहे. पल्स मोडवर ठेवायचे म्हणजे चांगलं एकजीव होईल सगळं. हे बघा, अशा प्रकारे हे आपण फिरवलेलं आहे. सगळ्या मँगोचा पल्प ह्याच्यात अगदी मिक्स झालेला आहे आपल्या मलाई आणि दुधामध्ये. आता एक चांगला घट्ट झाकणाचा डबा घ्यायचा आहे स्टीलचा. त्याच्यात हे सगळं काढायचं आहे आपण. अशा प्रकारे सगळं आपण हे करून घेऊया मिक्सीमध्ये. तर माझ्याकडे हे एक अमूलचं आईस्क्रीमचं हे आहे भांडं. त्याच्यात पण मी थोडं घालून ठेवणार आहे आणि बाकीचं याच्यात घालणार आहे. आता हे मिश्रण असंच आपल्याला कमीत कमी 8 तास फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. अजिबात मध्ये उघडायचं नाही आहे. 8 तासाने आपलं आईस्क्रीम सेट होईल. तुम्हाला जर ह्याच्यात आंब्याचे तुकडे टाकायचे असतील तर मग 2 तासाने उघडून परत आपण टाकू शकतो. अदरवाईज तुम्ही असंच मिश्रण 8 तास ठेवून द्यायचं आहे न उघडता. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे आपल्या अशा रेसिपीज ज्या अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवल्या जातात त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. डबा इथे आता मी फ्रीजरमध्ये ठेवलेला आहे आणि हा आपला अमूलचा डब्बा पण ठेवलेला आहे. तर 8 तासाने आपण ह्याला बघूया आपली आईस्क्रीम तयार झाली आहे की नाही. 8 तास आपण फ्रीजरमध्ये डबा ठेवल्यानंतर हे बघा मस्त आपलं आईस्क्रीम झालेलं आहे. आणि हे मी अमूलच्या डब्यात ठेवलं होतं ते पण अगदी छान झालेलं आहे. बघा, बाहेर आपल्याला विकत मिळतं तसंच अगदी आईस्क्रीम झालेलं आहे हे. बघा, तुम्ही ह्याचं स्कूप करून सुद्धा काढू शकता. अगदी सोपी रेसिपी आहे. तुमच्या घरच्या घरी तुम्ही ह्या उन्हाळ्यात आईस्क्रीम बनवून बघा. अगदी 4 साहित्यामध्ये आणि घरच्याच साहित्यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा
इतर कोणताही रवा वगैरे न टाकता आपण ही मस्त घट्टसर आईस्क्रीम बनवलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही 6 to 7 प्लेट्स ही आईस्क्रीम तुम्ही सर्व करू शकता. अशाच प्रकारे मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.